जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी सतीश आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि सर्वांच्या खिशाला चिमटा देणारा मुद्दा घेऊन आलो आहोत. तुमचे वीज बिल दरमहा का वाढतंय? फक्त युनिट्समुळे नाही तर एका गुप्त चार्जमुळे, आणि तो म्हणजे बिलिंग चार्जेस. MSEDCLने आम्हा सामान्य घरगुती ग्राहकांकडून हा चार्ज आकारला जातोय आणि हे पूर्णपणे कायद्याच्या विरोधात आहे. जनता अंधभक्तीत लीन असली की हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघड्या डोळ्यांनी कसा होतो हा सांगणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरू करूया. श्री मंदार भट याचिकाकर्त्याने हायकोर्टात केलेल्या दाव्यानुसार MSEDCL कशा प्रकारे वीज बिलामध्ये जनतेला बिलिंग चार्जेसच्या नावाखाली लुटण्याचा काळा बाजार उघडकीस आणला आहे. त्यांच्या मते नोव्हेंबर 2016 पासून MSEDCLने प्रत्येक घरगुती ग्राहकांच्या बिलात बिलिंग चार्जेस टाकले आहेत. हे काय आहे तर वीज वाहून नेण्याचा चार्ज. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दूधवाला गाडीने तुमच्या घरी दूध आणून देण्यासाठी पेट्रोलचे वेगळे पैसे मागतो. बिलिंग चार्जेसला मराठीत वहन आकार असे म्हणतात. पण हा चार्ज फक्त ओपन ऍक्सेस घेणाऱ्या मोठ्या ग्राहकांकडून आकारला जाऊ शकतो, सामान्य घरगुती ग्राहकांकडून नाही. ओपन ऍक्सेस ग्राहक म्हणजे काय? तर वीज क्षेत्रात ओपन ऍक्सेस ग्राहक म्हणजे असा वीज ग्राहक जो स्थानिक वीज वितरण कंपनीकडून उदाहरणार्थ MSEDCL यांच्याकडून वीज खरेदी न करता स्वस्त वीज मिळवण्यासाठी थेट खुल्या बाजारातून किंवा इतर वीज उत्पादकांकडून वीज खरेदी करतो. या प्रक्रियेत ग्राहक स्वतःची वीज मिळवण्यासाठी महावितरणाच्या ट्रान्समिशन लाईन किंवा वितरण प्रणालीचा वापर करतो. अशा ग्राहकांना ओपन ऍक्सेस ग्राहक असे म्हणतात आणि त्यांनाच बिलिंग चार्जेस लागू शकतात. संपूर्ण भारतात इलेक्ट्रिसिटी ऍक्ट हा एकच कायदा लागू आहे, परंतु महाराष्ट्रातच ही लुटमार चालू आहे. इतर कोणत्याही राज्यात घरगुती ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेतले जात नाही आणि परिणाम दररोज 30 ते 35 कोटी रुपये MSEDCL गोळा करते. म्हणजे वर्षाला हजारो कोटींचा गैरव्यवहार. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 नुसार रिटेल ग्राहकांकडून म्हणजे घरगुती बिलिंग चार्जेस आकारण्याचा अधिकार कोणत्याही डिस्कॉमला नाही. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाने स्पष्ट म्हटलंय, नो डिस्कॉम हॅज द राईट टू चार्ज एनी डिस्ट्रीब्युशन चार्जेस टू रिटेल कस्टमर्स विदाउट ओपन ऍक्सेस. म्हणजे ओपन ऍक्सेस नसलेल्या सामान्य ग्राहकांना हे चार्जेस लावता येत नाहीत. MSEDCL असे सांगते MERC ने त्यांना सामान्य ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेण्याची परवानगी दिली आहे. परंतु मंदार भट यांचे असे सांगणे आहे की कायद्याने महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन म्हणजे MERC ला सुद्धा हा मंजूर करण्याचा अधिकार नाही. MERC कडे पण ही पॉवर नाहीये की घरगुती ग्राहकांना त्यांनी बिलिंग चार्जेस अप्रूव्ह करू शकतात. MSEDCL ने जनतेला फसवले आहे. हे स्पष्ट कायद्याचे उल्लंघन आहे. MERCच्या ऑर्डर नंबर 48 आणि 322 मध्ये MERC ने घरगुती ग्राहकांना वगळलेले नाही, पण ते फक्त ओपन ऍक्सेससाठी आहे. 2017 नंतर MSEDCL ने आपल्या आर्थिक अहवालातून बिलिंग चार्जेसचे उत्पन्न दाखवायचे बंद केले, जेणेकरून जनतेला खरी रक्कम कळू नये. गेल्या 8 ते 10 वर्षात किती कोटी गोळा झाले असतील याचा आपण अंदाजा लावू शकत नाही. हा खूप मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे, आपण गप्पा बसणार का? तुमचे जुने बिल्स चेक करा, बिलिंग चार्जेस किती आकारले गेले. सोशल मीडियावर स्टॉप बिलिंग चार्जेस महाराष्ट्र असे हॅशटॅग वापरून आपला विरोध दर्शवू शकता किंवा यासाठी लढणाऱ्या माणसांच्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभे राहून हा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलू शकता. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत ही माहिती पोहोचेल. जर लाखो लोक एकत्र आले तर हे थांबवता येईल आणि आतापर्यंतचे आपले पैसे परत मिळवता देखील येतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या मुद्द्यांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.